भारी काढली शेती मी. 7,10,000 रुपये कुठली गाडी घेतली? कॅरी घ्यायची. आता कुठली आहे? आता काय नवी आहे ना? सेकंड घेतली. नाही नवीन. मी सेकंड घेतली होती पण त्याने 2 वर्ष वापरली. बरोबर. मार्केटमध्ये हा मार्केटच हाय हाय खरं आहे. सर मला येताना सांगता तिकडून रिटर्नचं भाडं पण आहे. बरं पूर्ण काय आणायचं? फुलं तू गाडी चांगली दाखव. सोमवारी मला ड्रायव्हर पाहिजे. बदली बिदली मला सांगत जावा की. जाणार का पण एकदा हा म्हणल्यावर परत हे करायचं नाही 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 बदली सांगायचं. भाड्या बिड्या माझ्या गाडीला सांगायचे. गाडीला भाडं लावतो ना. गाडीचं काय ना गाडीला आता श्रावण टाकला का नाही काळूबाईला यायला आमच्या इथे सारखी गाडीला. पण 5 सीटर असते त्या. हा 5 सीटर असते. 4 ते 5 का? हा. कुठल्या साहेबांना ह्यांना जायचं असं फोन करत जाऊ मला. आणि बदली पण सांगत जावा जरा चांगली नाही बदली का? असते माझी 400 रुपये देतो बदली. बरं कुठं जायला? इंदापूरला 6 वाजता गाडी इथून हलते. 6 साडेबारा 4 साडेचारला रिटर्न मागणार. मग तिथं जायचं 5 मिनिटात गाडी खाली होती. गाडी खाली झाली की आपलं मार्केटला भाडं असतं. मार्केटला जायचं. मार्केटवरून 2 वाजता 400 म्हणल्यावर लय गंज होतंय ना. अशी लांबची मला सांगायचं. जास्त सांगितलं तुला तिथं माझ्या गाडीला मला सारखी अडचण असते काय ड्रायव्हरच भेटत नाही. तुम्हाला कुठं जावं लागतं? घरची काम 400 म्हणल्यावर का ते जरा जुगाड तुमच्या याला आहे ना ते पण मोठे असं 4 तास हा, मग बरं, 3-4 तासात माघारी येते. माघारी येते. तरी पण मोठ्या गाड्यांवर असं लॉंग रूटला नसतंय का? हां 200, 300, 500 किलोमीटर जाणार आहे. तसं मी असते तर बघितलं असं तर सांगायचं आपण. आडीनडीला जर समजा माझ्या गाडीला जर असतं तर आडा नदीला येणार एवढं का जर मोकळा असतील तू तर. हा कारण काय होतं मग आपल्याला भाडं कमी द्यायला. बरोबर. मला ट्रिपला 1200 रुपये भाडं होतं.